फेब्रुवारीमध्ये आपण वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या खैरे या गावी विनोद पाटील सर त्यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि त्यांनी हे त्यांचं छोटेखानी म्हणेल रॅबिट फार्मिंग सुरू केलं होतं आणि त्यानंतर आता खूप छान मला ग्रोथ दिसते, खूप छान चेंजेस दिसत आहेत. त्यांनी त्यांचं जे शेड आहे ते पण एक्सटेंड केलेलं आहे, छान शेड बनवलं आहे. ते आता नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करत आहेत सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्यांची ग्रोथ म्हणजे त्यांनी आता जवळपास 100 प्राणी रेडी केलेले आहेत जे घ्यायला आपण आलेलो आहोत. सो पाटील सर पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान तुम्ही प्राणी तयार केलेले आहेत. प्राणी खूप छान आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलंच आणि आपण त्याच प्राणी बायबॅक करायला आलो. ठीक आहे. सो पाटील सर फेब्रुवारी पासून आता जुलै तुम्हाला कसं वाटतं? मस्त. म्हणजे याच्यात गरमी जर नसती तर आणखी मजा आहे. येस आय नो. गरमीमुळे मला वाटतं बऱ्याच प्रमाणात तुमच्याकडे पण मॉर्टॅलिटी झाली. पण मला वाटतं बऱ्यापैकी प्राणी तुम्ही जगवलेले आहेत. 100 प्राणी इज गुड अचिव्हमेंट असं म्हणेन मी. कारण कसं की फर्स्ट टाइम तुम्ही आहात. तसे नुसतंच माझ्या होते आपल्याकडे. मिसेस माझे 20 माझ्यामध्ये 100 प्राणी खूप छान अचिव्हमेंट आहे. खरंच छान अचिव्हमेंट आहे. आणि सगळे प्राणी क्लीन आहेत, छान ग्रोथ दिसते मला. प्रत्येक प्राणी मला वाटतं एक 1200-1300 ग्रामच्या एव्हरेज मध्ये मला प्राणी दिसतोय. सो खूप छान आहे. फीडचं तुमचं कसं काय आहे? फीड आपण विकत आणतो तो पातेला म्हणून. हो वाटतं त्यात थोडेसे गहू मिक्स करतो, पण गहू आवडेल करायचं थोडे बरोबर. देतो. आणि बाकी मग फ्लावरचा पाला भाजीपाले वगैरे आहेत त्यांच्याकडनं जमा असते. फ्लॉवरचा पाला पण तुम्ही जमा करून देता. एक छोटंसं पाहिजे तर तुम्ही आजूबाजूला जर जागा असेल तर एक चांग लावत जा. म्हणजे एक हे गवत मेथी घातमा करायचे जास्त चांगलं होईल. जसं की ह्याच्यावरती नका डिपेंडेंट चारा आपला स्वतः खूप छान तुम्हाला येस. आणि फीड पण तुम्ही मी सांगितलं तुम्हाला फीड पण थोडंसं आपल्या पद्धतीत चालू केलं जातं. म्हणजे गहू, चणा भुशी, थोडासा मका पावडर, गूळ आणि मीठ त्याचं मिश्रण करून आपण घालायला लागलो. कसं आहे की हे जे आपण बाजारी खाद्य घेतो त्यामध्ये युरिया असतो, तो त्रासदायक पुढे नाही. त्यामुळे आपण आता आपलंच खाद्य आणि ते तुम्हाला स्वस्त पण पडेल. तुम्ही गहू ऑलरेडी घालता त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला ते पण छान करेल. पण मस्त ओव्हरऑल मला खूप छान वाटलं हे. आणि आपण पहिलाच बायबॅक करतोय सुरू केलं. ठीक आहे. ओके, थँक्यू. तर मित्रांनो आपण विनोद पाटील सरांकडनं आज 84 ससे घेतलेले आहेत आणि 84 सशांचं वजन बरोबर 100 किलो झालेलं आहे. 100 किलो वजनाचे आपल्या ठरल्याप्रमाणे तुम्हाला असे मिळाले. खुश. आता नेक्स्ट टाइम 200 ससे पाहिजे मला. 100 नाही 200 पाहिजे. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. मित्रांनो, पालघरमधील वाडा येथील खैरे गावातील विनोद पाटील सरांकडच्या सशांचा पुनर्खरेदीचा हा पहिलाच व्हिडिओ. मित्रांनो, या पुढच्या 2 आठवड्यामध्ये आपण ससे खरेदीचा धडाका लावणार आहोत. मिरज, नाशिक, चिपळूण, मुंबई इकडनं आपण पुन्हा एकदा ससे खरेदी करणार आहोत. सो व्हिडिओ बघत राहा आणि तुमचे जे पण फीडबॅक्स असतील ते आम्हाला कमेंटद्वारे कळवत राहा. ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.